माझ्याकडे एक पेशंट येत होत्या, ज्या सांगत होत्या की त्यांचं वय साधारण एक 40 होतं आणि त्यांना ना वस्तू म्हणजे त्या काही गोष्टी विसरायच्या. म्हणजे अगदी कधी मुलाच्या शाळेचं नाव हे त्यांना पटकन विचारलं तरी त्यांना विसरायला होत होतं. बापरे. आणि असं नव्हतं की ती म्हणजे वेल एज्युकेटेड होती किंवा तिचं आधीचं सगळं व्यवस्थित चालू होतं. थोडं मग पिरियड्सचं आपण डिटेल हिस्ट्री घेतली ना, तेव्हा कळलं की पिरियड थोडेसे आता डिस्टर्ब झालेले आहेत, की कधी फ्लो कमी झालेला आहे वगैरे. आणि मग त्याच्यामध्ये चिडचिडेपणा होता. तर आपण मगाशी म्हटलं तसं ब्रेन फॉग ही कंडिशन त्यांच्यामध्ये बघितली गेली. बरं. हां, तर आयुर्वेदामध्ये ना ह्याच्यामध्ये काही रसायनं सांगितली आहेत. आता रसायन म्हणजे काय, तर च्यवनप्राशसारखी रसायनं आहेत. मेध्य रसायन असं सांगितलंय आयुर्वेदामध्ये, जे आय थिंक कुठेच उल्लेख नसेल बाकीच्या पॅथीमध्ये. तर मेध्य रसायन म्हणजे काय, तर ब्रेन आणि मन हे आयुर्वेदाने वेगवेगळं सांगितलेलं आहे. बरोबर. आणि मग मनावर जाणारी काही औषधं आहेत, जसं की तगर आहे, ब्राह्मी आहे, आवळा आहे, अशासारख्या ज्या वनस्पती आहेत ना, त्या व्यवस्थित असं मनावर कार्य करतात. बरं. आणि मग हे ब्रेन फॉग आणि ह्याचे जे सिम्पटम्स आहेत ना, हे अगदी छान कमी करायला मदत करतात. म्हणजे आपण त्या पेशंटला या सगळ्या वनस्पती तर वापरल्याच, शिवाय तिचं इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन लेवल व्यवस्थित करणारे काही औषधं, शिरोधारासारखं पंचकर्म रेकमेंड केलेलं. आणि त्यांना व्यवस्थित ह्या सगळ्या सिम्पटम्समध्ये ट्रीटमेंट घेतल्यानंतर फरक जाणवून आला. आणि क्या त्यांचं बात ते आहे. सतत विसरणं असं होतं ना, ते सुद्धा कमी झालं. पण मग ही ट्रीटमेंट जी आहे ती किती महिने किंवा किती कालावधीपर्यंत घेतली तर योग्य ठरू शकते? जसं मी सांगितलं तसं पूर्वनियोजन करणं हे आपल्या हातात असतं. बरोबर. हां, ट्रीटमेंटचा कालावधी हा प्रत्येक पेशंटप्रमाणे डिफर होतो, की प्रत्येकाला कसे सिम्पटम्स आहेत किंवा किती क्रोनिक आहेत.